वाळवंटातील काय ते गुलाब. गुलाब, वाळवंटातील गुलाब या शार्क टूथ आहे. हा बघा इथं लिहिलेलं आहे लाखो वर्षापूर्वीचा हा शार्क टूथ आहे. पुदला या त्याच्यामध्ये तेल स्टोअर केलं जायचं. अहमदनगर शोधा पुढे हे काय पुणे आहे काय पुणे हे बघ अहमद काय आहे अहमदनगर अहमदनगर स्पेलिंग वेगळं आहे त्यावरचं अहमदनगर आहे नगर हे बघ अहमद न यू डबल जी यू आर नगर. बघा हे कुलूप कसं होतं बघा हे. जय शिवराय मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे अहमदनगर शहरामधील म्हणजेच अहिल्यानगर शहरामधील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या इथे. तर आज आपण बघणार आहोत या ठिकाणी खूप जुन्या अशा वस्तू आहेत आणि ऐतिहासिक अशा वस्तू आहेत. तर त्या मी आज पहिल्यांदा इथं आलेलो आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक जरूर करा आणि या व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर. तर चला बघूयात आपण कशा प्रकारे आतमध्ये ऐतिहासिक वस्तू आहेत. या ठिकाणी प्रवेश शुल्क लावलेलं आहे. तर इथं प्रौढांसाठी 50 रुपये, विद्यार्थ्यांसाठी 20 रुपये, फोटोग्राफीसाठी 100 रुपये, विदेशी नागरिक असतील फॉरेनर त्यांना 200 रुपये, संशोधकांसाठी 100 रुपये. चला तर आत बघूयात आपण ऐतिहासिक संग्रहालय. इथं लॉकर लावलेले आहे. दगडी प्रभावळ 12वे शतक, टाकळी बाण. पूर्ण वाचायचं असेल तर पॉज करून नक्की वाचा. या एक मूर्ती आहे. ही कधीची आहे वस्तूचे नाव लक्ष्मीनारायण. बघ ना 12वे शतक. पॉज करून नक्की वाचा. हे आहे नरसिंह 12वे शतक, हरिश्चंद्रगड, अकोला तालुक्यातील. गणपतीची मूर्ती, त्याला सेंदूर असणारे. श्री गणेश 16वे ते 17वे शतक, अमृतेश्वर मंदिर, अहमदनगर. एक मंदिर, गणपतीची मूर्ती. तांत्रिक गणेश 7वे ते 8वे शतक, 36 गणपतीची मूर्ती आहे. षडभुज गणेश 12वे शतक, भिंगार. श्री विष्णू 12वे शतक, मिरी, पाथर्डी. इथे एक मूर्ती दिलेली आहे. हे आहे श्री विष्णू 12वे शतक, पारनेर. इथं पूर्ण डिटेलमध्ये तपशील दिलेला आहे. तुम्ही हा पॉज करून वाचू शकता. बघा इथं एक मूर्ती आहे. श्री विष्णू 12वे शतक, मिरी.
याची पूर्ण माहिती दिलेली आहे खाली इथे, तुम्ही ती पॉज करून नक्की वाचा. ही एक मूर्ती आहे डबल. बाराशे मी हे पूर्ण माहिती वाचून घ्या तुम्ही कशा प्रकारे हे पॉज करा. धनुर्धारी राम, 17वे शतक, दहीगाव. काळ्या पाषाणाची ही ठसठशीत गुळगुळीत मूर्ती, हातात धनुष्यबाण 3.5 फूट उंच बंगलेली आहे. संगमेश्वरी श्री गणेश, 18वे शतकमध्ये. पूर्ण माहिती पॉज करून नक्की वाचा. तर ही एक मार्बलची मूर्ती आहे, शिव पार्वतीची मूर्ती आहे. हे बघा कधीची बघूयात आपण. शिव पार्वती, 18वे शतक, अहमदनगर. याची पूर्ण माहिती पॉज करून नक्की वाचा. हे बघा ही एक मूर्ती आहे, महिषासुरमर्दिनी देवीची मूर्ती आहे. 17वे ते 18वे शतक. आता इथं खूप साऱ्या अशा मूर्ती आहेत, त्यामुळं डिटेलमध्ये वाचत नाही, तुम्ही ते पॉज करून नक्कीच वाचा. हे बघा कशा प्रकारे हे मूर्ती तयार केलेल्या आहेत त्या काळातील. हे बघा ही बघूयात. 17वे ते 18वे शतक, सूर्यनारायण, मांडवगणमधली आहे. हे बघा ही एक मार्कंडेय ऋषी आहेत, मार्कंडेय ऋषींची ही मूर्ती आहे. हे बघा इथं शिवलिंग आहे खाली, आणि इथं बघा मार्कंडेय ऋषी, 20वे शतक, नगर. आणि ही बघा ही सर्वात जुन्यांमधली ही एक मूर्ती आहे. हे बघा किती मस्त असं नक्षीकाम आहे त्याचं. बघा हे वरती मुकुट, याची आपण माहिती बघू. हे पूर्ण इथं मार्बल मूर्ती विभाग आहे हा, ह्या एवढ्या याच्यामध्ये लावलेला या ठिकाणी. आणि इथं बघू आपण. हे बघा याची पूर्ण माहिती बघूया आपण. केशवराज मूर्ती आहे, केशवराज मूर्ती, 11वे शतक, शिंगवे केशव. आणि देवगिरीकर यादव सिंगन राजाचे कुलदैवत असलेल्या शैलीतील ही देखणी मूर्ती पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे सापडली. निळसर छटा असलेल्या मऊ दगडात घडवण्यात आलेली ही मूर्ती 3.5 फूट उंचीची आहे. चतुर्भुज केशवांच्या वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, खालच्या डाव्या हातात गदा आहे. वरच्या बाजूस प्रवळित दशावतार कोरण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या आधीची मूर्ती. अच्छा, मस्त आहे. पुढची बघूयात. संतोषी माता, संतोषी माताची मूर्ती आहे, 19वे ते 20वे शतक. देणगीदार पण इथे या ठिकाणी दिलेलं आहे, आणि पूर्ण माहिती पण आहे, तुम्ही पॉज करून नक्की बघा. श्री विष्णू संगमरवरी, 18व्या शतकातील आहे. बघा ही एक मूर्ती आहे. श्री लक्ष्मी संगमरवरी,
18वे शतक. देणगीदार पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे पूर्ण. कुणी या ठिकाणी दिलेली आहे ते. ही एक मूर्ती बघा खूप जुनी असणार आहे, ऐतिहासिक. याचं थोडं खराब झालेली ही आहे. नागारूढ गरुड संगमरवरी 1717 ते 18वे शतक, देवगाव नेवासे तालुक्यातली पूर्ण माहिती आहे या ठिकाणी. आणि इथे एक हे बघा जैन मूर्ती आहे या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी मार्बल. सोळावे ते 17वे शतक, पाथर्डी जैन मंदिर. खूप छान अशा मूर्त्या आहेत त्या ठिकाणी. आणि इथं पण एक दगडातील मूर्ती आहे, पाषाणातील. याची माहिती बघा. जैन महावीरांची मूर्ती आहे, 16वे शतक, देणगीदार पाथर्डी. ही एक मूर्ती आहे अर्ध. बघा याचं कोरीव काम बघा काय मस्त आहे, छान असं कोरीव काम आहे. आणि हे बघा इथे श्री विष्णू 12वे शतक, याची पूर्ण माहिती आहे इथे बघा. गणेश दालन आहे या ठिकाणी, आपण ते बघूयात. या गणेश दालनमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मूर्त्या आहेत. हे बघा राधाकृष्ण पितळ धातूची मूर्ती आहे इथे. हे बघा. आणि इथे पितळाचा गजवाल प्राणी, सर्व प्राण्यांचे अवयव आहेत. हे बघा लाईटीमुळे थोडा व्हाईट जास्त आले. हे बघा ही बघा ही कशी तयार केलेली बघा. हे बघा त्याला पंखही दाखवलेले आहेत आणि वरती सोंड चोचही दाखवलेली आहे. आनंदी. या ठिकाणी भरपूर असं ऐतिहासिक वस्तू आहेत, वेगवेगळ्या देवांच्या पितळ धातूच्या मूर्त्या. हे बघा हे बघा ही मूर्ती. तर इथं पण बघा बालाजीची पितळ धातूची मूर्ती. सीता व रामाची पितळ धातूची मूर्ती. बघा मस्त अशा मूर्त्या आहेत इथे जुन्या काळातील पाहण्यासाठी. वेगवेगळ्या देवांची तांबे व पितळाची मूर्ती आहे बघा. हे कलेक्शनमध्ये यांनी गोळा केलेले आहेत आणि ज्यांनी म्हणजे असं दान स्वरूपात या ठिकाणी हे केलेले आहेत जुन्या काळातील मूर्त्या. हे बघा तुम्ही या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या, छान अशा मूर्त्या आहेत. हे बघा श्री गणेशाची मूर्ती आहे, त्या याच्यामध्ये पाळणा टाईप केलेला आहे झोका. साईडला 2 हत्ती आणि प्राणी आहेत 2. वरती पण इथं मोर बसलेले आहे दाखवलेले. हे बघा इथं बुद्धांची लोखंडी मूर्ती आहेत बघा. या लोखंडी मूर्त्या आहेत बुद्धांच्या. हे बघा जुन्या काळातील मूर्त्या आहेत बघा. हे बघा किती जुने आहे ते इथं डिटेल दिलेलं नाही आहे. हे बघा देवीची मूर्ती, तांबे पितळांच्या मूर्ती आहेत या जुन्या काळातल्या. हे बघा इथं काय ते समजलं जात नाही व्यवस्थित. पितळ धातूंची महिरप मूर्ती आहे त्या.
विठ्ठल रुक्मिणी आहेत. वीरभद्र धातू पितळ हे बघा. पितळापासून बनवलेल्या मूर्त्या त्या वीरभद्राची नक्षीबाज अशी मूर्ती आहे. वरती नागाची फणी दाखवलेली आहे. हे बघा या ठिकाणी पण बघा कशा छान अशा मूर्त्या आहेत. ही गणेशाची मूर्ती आहे आणि इथं पण एक अशी मस्त अशी मूर्ती आहेत. तांब्याच्या मूर्ती वेगवेगळ्या देवांच्या. गणपतीची मूर्ती हे बघा. ही संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे. माझ्या बघताक्षणी वाटते. तुम्हाला कशाची वाटते ही नक्की कळवा, का वेगळीच कशाची आहे. इथं सर्व हा गणेश मूर्त्यांचंच सेक्शन आहे. गणेश मूर्ती बघा जुन्या काळातली आहे. कलेक्शन केलेल्या वस्तू आहेत त्या. हे बघा हे गणपती मूर्ती बघा कशा प्रकारे बनवलेली आहे. हे उंदीर बघा कसं दाखवलेलं आहे इथे. आणि गणपतीची सोंड आणि त्याचा फेटा. इथं गणपती आहे. नृत्य करताना गणपती आहे. हे बघा असे बारीक बारीक स्वरूपामध्ये मूर्ती आहेत या ठिकाणी. हे बघा ही मूर्ती बघा ही पण एक वेगळीच मूर्ती आहे. वेगवेगळ्या मुद्रेतील मूर्त्या आहेत त्या. या ठिकाणी एक वेगळी मूर्ती आहे. अबाय इथं माहिती दिलेली नाही त्यांनी. इथं पण गणेशाची मूर्ती आहे. इथं पण अजून त्यांनी असं स्पेसिफिक माहिती दिलेली नाही आहे. व्हाईट मार्बलमधील गणेश मूर्ती आहे. हे पहा झाडाच्या सालेवर तयार केलेल्या गणेश मूर्ती आहेत गणपती. हे बघा इथं मागं झाडाच्या सालावर गणपती तयार केलेला आहे. मेणाचा गणपती आहे हा बघा. यामधलं मेणाचा गणपती तयार केलेला तेव्हाचा. शाडू मातीची गणेश मूर्ती आहे. हात तुटलेला आहे त्याचा. हे बघा प्लॅस्टिक गणेश मूर्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी गणपती आहेत. हे बघा छान अशा मूर्ती आहेत त्या. हे बघा कागदी लगद्याची गणेश मूर्ती आहे. कागदी लगद्यापासून पुस्तक वाचताना म्हणजे ग्रंथ वाचताना हे केलेलं आहे. आणि ही एक मूर्ती बघा कशी आहे. कास्ट गणेश मूर्ती आहे. पेशवाई गणपती. काचेचे गणपती आहे ते. काचेपासून तयार केलेले. नृत्य करताना गणपती हा. आणि हा डेकोरेशन सजवलेल्या गणपतीचं मुख आहे. हे पहा आणि हा 9मुखी गणेश मूर्ती आहे. धातू कास्ट आहे. हे पहा छान अशा गणेश मूर्ती आहेत या ठिकाणी. आणि कागदी लगद्याची गणेश मूर्ती अजून एक आहे या ठिकाणी. हे पहा
शाडू मातीची गणेश मूर्ती. हे पहा. हे पहा, ही पण एक शाडू मातीची आहे. इथं टेराकोटा मातीची गणेश मूर्ती आहे. अशी वेगळ्या डिझाईनमध्ये काही ते क्रिएटिव्ह अशी बनवलेली आहेत. हे पहा. हे पहा, लाखीची गणेश मूर्ती आहे. ही पण कागदी लगद्यापासून बनवलेली गणेश मूर्ती आहे. नटराज मुद्रेमधील आहे. त्रिमुखी गणपती आहेत बघा. हे मधला निद्रास्त गणपती आहे तिथे. हे बघा. आणि या ठिकाणी निद्रास्तचे काळ्या दगडाची गणेश मूर्ती आहे या ठिकाणी. हे बघा. तर आपण या ठिकाणी गणेश मूर्तीचं बघितलंय. आता आपण या दालनात जाऊयात. पोपटलाल संजय हळपावत संग्रहालय दालन, जामखेड. गारगोटी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. वाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा माहिती पॉज करून नक्की वाचा. आपण इथं बघूया त्यांची माहिती. कशा प्रकारे दगड आहेत. हे बघा. हा बघा, हे वेगळंच आकारामध्ये दगड आहे. गारगोटी. हे बघा, इथं पण एक वेगळ्या प्रकारचं आहे. औरंगाबादवरून आलेली लोकेशन तिथे सापडलेली आहे. चालसेडोनी मेसोलाइट पुण्यातलं आहे लोकेशन याचं. दगड बघा, हे गारगोटी मेसोलाइट ॲपोफिलाइट. इथं बघ. बघ, हे एक वेगळ्या प्रकारचं दगड आहे गारगोटी. हे एक वेगळ्या प्रकारचं आहे रेड क्वार्ट्ज. अरे, ते गणपतीच्या रूपात दिसू राहिली. हे बघ. ग्रीन ॲपोफिलाइट औरंगाबाद. अरे, हे बघ, हा एक वेगळ्याच प्रकारचा गारगोटी आहे. पिंक स्टील व्हाईट काचीच्या याच्यामध्ये ठेवलेले आहे. वेगळ्याच प्रकारचा आहे हा. मी पहिल्यांदाच पाहतोय असले दगड. स्कोलेसाइट फाईन निडल बघा. हे वेगळ्या प्रकारचा दगड आहे हा. हे बघा, इथं पण एक वेगळ्या प्रकारचा आहे. चला, आपल्याकडे टाईम कमी आहे. तुम्हाला आता फक्त दाखवतो. आता इथं टाईम संपत आला आहे. बंद होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता पटापट तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माहीत असेल तर वाचून घ्या. हे बघा, हा एक वेगळ्या प्रकारचा आहे. हे बघा. हा बघा, हा एक वेगळ्या प्रकारचा आहे. इंग्लिश नाव आहे. हे पटापटा वाचा. आता हे बघा, हा वेगळ्या प्रकारचा एक दगड आहे. हे बघा, इथं पण हे वेगळ्या प्रकारचं आहे. हे बघा, इथं पण असे वेगवेगळ्या प्रकारचे असे दगड लावलेले आहेत. सगळे वेगवेगळ्या आकारामध्ये आणि कलरमध्ये आहे.
काहीतरी नवीन आज. हे पहा, हे वेगळ्या प्रकारचे गारगुटी आहेत. अरे बापरे, हे बघ. हे ॲक्च्युअलमध्ये सापडले असेल असे दगड. तर मंडळींनो, आता टाईम कमी आहे, इथं बंद होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला हे पटापट दाखवतो या ठिकाणचे दगड गारगोटी. हे बघा, हे वेगळ्या प्रकारचे आहे बघा इथे. शार्प टूथ. हा पण बघा, पायराईट. बघा दगड कशा प्रकारचा आहे. हे बघा, याची माहिती इथं दिलेली आहे. याला सोन्यासारखा रंग असतो, त्यावरून त्याला फुल गोल्ड. आता टाईम कमी आहे, वाचत बसत नाही मी. तुम्ही नक्की वाचा हे पॉज करून. हे बघा, हा दगड बघा, अभ्रक आहे. अभ्रक, हिमाचल प्रदेश. अभ्रक. हे बघा, हे बघा, पायराइट्स पेरूमधलं आहे. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे दगड आहेत. तुम्ही नक्कीच हे पॉज करून वाचा. हे बघा, हे काय, एक मिनिट, याचं नाव काय इथं दिसत नाही. वाळवंटातील काय ते, गुलाब. वाळवंटातील गुलाब या. आणि हा शार्क टूथ आहे. हे बघा, इथं लिहिलेलं आहे. लाखो वर्षापूर्वीचा हा शार्क टूथ आहे. हे बघा कसा वेगळ्या प्रकारचा दिसू राहिला आहे दगडामध्ये. हे बघा, शंख आहे. हे जीवाश्म आहेत. ते खालचं नाव दिसत नाही व्यवस्थित काय आहे ते, पण इथं आल्यावर एक नवीन गोष्टी अशा पाहायला भेटत आहेत. बघा, वेगवेगळ्या देशातले आहेत. हे बघा, हे बारीक आणि या ठिकाणचे बारीक दगड.
विविध प्रकारचे अडकित्ते आहेत या ठिकाणी. हे पहा, सुपारी फोडण्यासाठी हे वापरले जायचे. हे पहा, वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे ते. हे पहा, हे वजन आहे भोपाल बेगमचे माप. बघा, याच्यामध्ये उर्दू लिहिलेलं आहे या मापावर. आता हे किती किलोचं आपल्याला माहीत नाही. हे पहा, हे वजनासाठी वापरेल पावशर, हातपाव काय असेल ते माप. कशा प्रकारे याचं माप ठरवलेलं असेल त्या काळात. हे बघा, हे आपण ते शेंगदाणे फुटाणे घेतो का, ते माप काय म्हणतात त्याला, आदोली पायली, अशा प्रकारे इथं माप आहे. त्या बघा, हे बारीक बारीक अर्धा किलोचं, अर्धा ते कितीच आहे, हे तोळा आहे बघ. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे माप आहेत. हे बघा, त्या काळात वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये माप आहेत. हे किती किलोचं आहे ते, किलो काय ते, 100 किलो नाही 100 नसेल, 1 किलो असेल. 1 किलो असेल. त्यावेळेचं मापाचं 50 म्हणजे अर्धा किलोचं असेल एखाद्या मधलं. आणि 20 किलो म्हणजे ग्रॅम असेल. हे बघा, हे वेगवेगळे किती छटाक एकदम बारीक असे माप आहे त्याच्यावर. 1934चं माप आहे ते मधलं. बघा हे, बघा हे याच्यावरचं हे दिसतंय 1869चं माप आहे पुढचं. बघा हे, बरोबर. आणि या ठिकाणी काय म्हणतात त्याला, विविध प्रकारचे कुंकवाचे करंडे व हस्तदंतकाची फणी. हे बघा, हे फणी आहेत केस विचारायची. हे बघा, लाकडापासून बनवलेले, म्हणजे हत्तीच्या दातापासून, बनवलेले आहे. आणि हे साईडला काय चित्र काढलेली आहेत का, हां, वेगवेगळ्या गणेशजीच्या ज्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या जे हे आहे त्यांचं त्याच्यावर हे केलेलं आहे. करंडे आहेत बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या काळातले. तेव्हा इथे हे विविध आकाराच्या चुन्याच्या डब्या, पानपुडा, खलबत्ता, विविध प्रकारचे कुलूप. इथं खलबत्ता आहे, पानपुडे, आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बघा आहे पानपुडे. कुलूप बघ समेत, जुन्या प्रकारचे कुलूप आहे ते पहिल्या काळातील. चावी बघा, आणि ती त्याची चावी आहे आणि कुलूप. हे बघा, हे कुलूप कसं होतं बघा. हे बघा, हे कुलूप सुमित, हे कुलूप बघ कसं आहे. हे बघ, हे बघ, हे पण कुलूप बघ कसं आहे. बघ, वेगळ्या शेपमध्येच आहे, मूर्तीच्या रूपमध्ये. हे बघा, हे पुढचे माशाच्या रूपामधलं कुलूप आहे. मोठे मोठे कुलप आहेत या ठिकाणी. चावी पण, रेतीचे घड्याळ, माशपेटी घड्याळ, सुरमादानी, पानपुडा, चांदीचे विविध अलंकार. हे बघा, इथं बघा, हे घड्याळ आहे, दगडावरती केलेलं आहे ते. त्याच्या मागचा तो दगड आहे, मागचा बॅकग्राऊंड तो दगड आहे पूर्ण. आणि हा घड्याळ आहे बघा, 1902 ते 1982 सालचं घड्याळ आहे. हा स्टोव आहे जुन्या काळातला. हे बघा, आणि हे काय आहे, स्टोव आहे माझ्या मते. हा पण स्टोच आहे. हां, याला मध्ये आतमध्ये बघा त्या काळामध्ये कशी जाळी होती वरती. अच्छा, आणि ही पेटी आत लिहिलेलं आहे बघ काहीतरी, पानपुडा. काय लिहिलं आहे, पानपुडा. अच्छा, म्हणजे पान बनवायचं हे ना, बॉक्स जुन्या काळातील. बघ, याला ट्रे पण, हे पण दाखवलेलं आहे ड्रॉवर सारखं. खाली मस्तपैकी असं लॉक बिक लावायला. आणि इथं कडे आहेत बघा, ग्रामीण महिलांच्या पायातील काय ते, कुलूपतोडे. अच्छा, विडी बघा, विडी
विळी, कापण्याची विळी गळ्यातील. अडकित हा अडकित्त सारखे. चला आता आपण दुसरीकडे जाऊया. दोन्ही सेक्शन झाले बघून आपली. हे आर्टिफॅक्ट इथं एक केलं. इथं एक आहे बघा, हे मस्त लाकडापासून बनवलेलं आहे. आता आपण पुढच्या वरच्या मजल्यावर जाऊयात. इथं काय लावलेलं आहे, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढलेले अहमदनगर शहराचे फोटो. 1870 ते 1890 मधले फोटो आहेत. हे रेल्वे स्टेशन आहे आपलं नगरचं. जनरल पोस्ट ऑफिस आहे नगरचं. कॅम्प आहे. आणि हे फोर्ट गन आहे. खाली काय आहे, सलाबत खानची कबर आहे ही. भिंगार टेकडी बघा ही. रोमन कॅथलिन चर्च आहे कॅम्प अहमदनगर भिंगारचं. आणि हे पोलीस स्टेशन आहे अहमदनगरचं त्या काळातलं. 1870 ते 1890 सालचं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढलेले फोटो आहेत. चला आता थोडं वरती जाऊयात. इथं फुल फॅन चालू आहे रे. शिल्प, टेराकोटा शिल्प, 19व्या शतक. मस्त असं आहे. टेलिफोन आणि रेडिओ हे बघा. टेलिग्राम तार यंत्र 19व्या शतक. जाधव सर देणगीदार. 19व्या शतकामधील अर्जंट निरोप पाठवण्यासाठी सांकेतिक भाषेचा मोर्स कोड वापर करून संदेश पाठवण्याचे यंत्र आहे बघा. हे बघा, हे टाईपरायटर आहे का? नाही, टेलिग्राम. इथं माहिती दिली का, याच्यावर बघू आपण. टेलिग्राम याच्यावर इयर असेल ना. थॉमस हे टेलिफोन आहे त्या काळातले. हा आहे रेडिओ. किती मोठा रेडिओ आहे बघ ना. त्याचे चॅनल कसे सेट करत असतील. आणि हे आहे घड्याळ. आपण बघूयात घड्याळ. 18वे शतक. हे घड्याळ चावी देऊन वापरली जात होती. हे रेल्वे स्टेशन, कचेरी ऑफिस, एस टी स्टँड या ठिकाणी वापरली जायची. हे बघा, हे लाकडाचं घड्याळ आहे. एक मिनटं. हे बघा, सोसायटी कंपनीचं हे घड्याळ आहे. लाकडी आहे. आणि हे बघा, हे रेल्वे स्टेशनमधलं जसं लावतात तसं हे घड्याळ आहे. आणि हे बघा, त्याला वरती उघडायचं पण सोय आहे. आणि हे गाड्या हे बघा, तेलाचा बुदला 18वे शतक. हे बघा, तेलाचा बुदला याच्यामध्ये तेल स्टोअर केलं जायचं. अरे बापरे. आणि हे काय वजन माप आहे 19व्या शतक. लाकडी वजन माप आहे काय, लोखंडी पण आहे आणि लाकडी पण आहेत. 8वी. हां, अर्धा किलो, पावशेर, किलो. हे वजन मोजण्याचं वजन यंत्र दिसतं. हे बघा, तराजू बोलतो आपण त्याला. त्या काळातील बारीक तराजू. आणि हे माप बारकाले. आणि हे मशीन्स, शिलाई मशीन्स आहेत 19व्या शतकातील. हाताने फिरून चालवले जात होते. ह्या मशीन हाताने फिरून चालवण्याचे मशीन आहे. तशी बघ या बायाला पण कशी हे केलेलं आहे. हे बघा, हे वेगळ्या आकारामध्ये मशीन आहे. हे बघ ना सुमित, कोपऱ्यातली. आणि इथे काय आहे, पितळी वज्र. हे पितळी वज्र दिसते ते. आणि अजून काय, कुलूप आहे, पानपुडा साहित्य आणि पेन ठेवायचं पितळी स्टँड आहे. पितळी वज्र 17 ते 18व्या शतकातलं. आणि हे पानपुड्याचं आणि अडकित्ते. आणि इथं काय आहे, वातीचा स्टोव आहे या ठिकाणी. इस्त्री आहे, वात कुकर आहे. आणि अजून काय ते ताप घुसळण्याचे मिक्सर आहे आणि शिंकाळे आहे. बघा, आता हे काय आहे,
हे ताक घुसळण्याचं बघ आहे मशीन. वरती चाक आहे आणि हे काय आहे? शिंकाळ. शिंकाळ म्हणजे कुकर आहे. दही तूप. अरे हे कुकर आहे. नाही अरे इथं बघ फोटो लावलाय. कुकर आहे बघा, जुन्या काळातलं कुकर. आणि हा स्टो आहे. स्टो बघ याचा लोखंडाचा. आणि हे काय आहे? वातीचा स्टोव येतो. हे शिंकाळे आहे काय? हा, ते शिंकाळ. लटकायचं. हा, ते शिंकाळ. आणि हे काय आहे? पिंजरा आहे का पोपटाचं? काय आहे ते गोल काय त्याची काय माहिती तर नाही. पिंजरा असा. हा इस्त्री बघ, जुन्या काळातील इस्त्री आहे ते. हे बघ ना, बारकाली इस्त्री बघ ना. त्याच्यामध्ये पण कोळसा टाकत असतील. पुढं काय दिवे ते वेगवेगळ्या प्रकारचे दगडी दिवे आणि लोखंडाचे दिवे. हे पहा, लाकडी दिवा बघ केव्हा कसं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे या ठिकाणी. शिवकालीन तांब्याची भांडी. हे स्टँड बघे दिवा लावण्यासाठी. आता हे काय आहे? सुरई, देवाचे स्नानपात्र, देवाच्या आंघोळीसाठी वापरण्यात येणारे भांडे. आता हे काय आहे? तबक. बादशाच्या काळात नजरांना भेट देण्यास उपयोगी केला जात होता. तबक हे बघ, हे तबक नजरांना देण्यासाठी. मस्त डिझाईन आहे. आणि हे बघा टाईपरायटर. 1860 मध्ये मद्रास येथील हेल्डा कंपनीने तयार केलेलं आहे टाईपरायटर. हे एक वेगळ्या प्रकारचं टाईपरायटर आहे आणि हे एक वेगळं आहे. कोरोना कंपनी बघ. झूम कंपनी. हा ब्रश. आता इथं आपण हे बघितलं, हे राहिलं आपलं